नमस्कार सर्वांना. तर फेसबुक लाईव्ह घेण्याचा हा गेल्या 2-3 दिवसातला दुसरा प्रयत्न आहे. पण जमत नाही ते, कारण त्या दिवशी पहिल्या प्रयत्नातही अनेक अडचणी आल्या, लाईट गेली मध्ये. पण तरी आता दुसऱ्यांदा हा व्यवस्थितपणे प्रयत्न करतोय की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भीम जयंती महोत्सवामध्ये, कलास्नेह भीम जयंती महोत्सव आयोजित या कार्यक्रमामध्ये फेसबुक लाईव्ह घेतोय आणि ही संधी मिळते. पुन्हा एकदा धन्यवाद संधी मिळाल्याबद्दल. आणि बोलण्याचं तसं खूप काही आहे, पण मला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलणं हे थोडंसं वेगळं वाटतं, कारण आत्तापर्यंत ती कधी सवय नव्हती. पण तरीही माझा आवाज जर पोचतोय सगळ्यांना, तर थोडंसं सगळ्यांनी मला कमेंट करून सांगितलं तर मला लक्षात येईल की आवाज पोचतोय म्हणून. तर त्या दिवशीचा विषय जो अपूर्ण राहिला होता, सुरुवात फक्त झाली होती, एक 4-5 मिनिटच बोललो होतो आणि लाईट गेली, त्यामुळं पुढचं भाषण नाही होऊ शकलं किंवा पुढचं जे बोलायचं आहे ते नाही होऊ शकलं. पण आता ही संधी मी पुन्हा योग जुळवून आणला आहे आणि एक वेळ काढून या विषयावरती नक्की बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर विषय त्या दिवशी जो होता तोच आज पण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली आजच्या युवकांची वर्तणूक. तर आज आपल्या देशामध्ये युवक कोणत्या मार्गाने जात आहेत आणि युवकांची सध्याची काय परिस्थिती आहे. तर युवक गतिमान आहेत हे निश्चित आहे, युवक हुशार आहेत हेही निश्चित आहे, इंटेलिजन्स त्यांच्यामध्येही आहे, त्यांच्यामध्येही एक सायंटिफिक अप्रोच आहे, खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. पण नेमकं कुठं चुकतंय, नेमकं युवकांच्या समोर समस्या काय आहेत. तर समस्या आज बेरोजगारीची समस्या मोठी आहे. शिक्षण मिळतंय पण शिक्षण महागही आहे आणि त्याचबरोबर मिळालेल्या शिक्षणावर पुरेशा नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे शिक्षणाची स्पर्धा पण तेवढीच वाढतीये. तर ह्या अशा समस्या तर आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त एक दुसरी समस्या अशी आहे की धार्मिक कट्टरतावाद म्हणजे असा की मग तो राजकीय पक्षांनी तयार केलेला असो किंवा स्वतःच्या धर्माचं व्यवस्थित पद्धतीने जाण न झाल्यामुळं, स्वतःच्या धर्माला नीट जाणून न घेतल्यामुळं दुसऱ्याच्या धर्माबद्दल वाढणारा द्वेष, ह्या गोष्टीच्या समस्यासुद्धा युवकांच्या समोर आज जास्त आहे. हे मी माझ्या एका सामाजिक निरीक्षणातूनही सांगतोय, व्यक्तिगत अनुभवातून किंवा आसपास जे बघतोय त्यानुसारही सांगतोय की धार्मिक जीवनामध्ये कट्टरता बाळगणे ही एक समस्या आणि एक मोठ्या प्रकारची कीड ही युवकांना, युवा वर्गाला भारताच्या लागलेली आहे. आणि तितकं धार्मिक किंवा जातीय ह्या दृष्टिकोनात घुसूही नाही, विचारही करू नये, या मताचा मी सुद्धा आहे. आणि बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं. संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण फॉलो करतो का, हा प्रश्न युवकांनी पहिले स्वतःला विचारला पाहिजे. की बाबासाहेब कसे होते, त्यांच्या युवा अवस्थेमध्ये, ते ज्यावेळेस युवा होते त्यावेळेस ते कसे होते आणि आपण आता सध्या काय करतोय. बाबासाहेबांनी जी तत्त्व सांगितली आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आपण खरोखर फॉलो करतो का, त्या आपण खरोखर त्या आचरणात आणतो का, हा प्रश्न युवकांनी विचारण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांना जी अपेक्षित होती वर्तणूक, ती आज युवकांमध्ये कुठंच दिसत नाही असंही वाटतं कुठेतरी. आणि समजून घेण्यामध्ये युवक कमी पडतो. कुठली परिस्थिती असो किंवा कुठलाही एखादा प्रसंग असो किंवा आयुष्याची एखादी स्थिती असो, त्यामध्ये युवक स्वतःला किंवा इतरांना समजून घेण्यात कमी पडत आहेत. असंयमी वृत्ती खूप वाढते, पेशन्स नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे. मी एक स्वतःबद्दलही थोडंसं सांगतो की त्या दिवशीच इतके प्रयत्न करून 1-1.5 तासाचे टेक्निकल इश्यू आणि अनेक काही गोष्टी इश्यू येऊन सुद्धा मी ते लाईव्ह कंडक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण लाईट गेली अनफॉर्च्युनेटली. आणि थोडंसं मला सुद्धा त्यावेळेस माझ्या संयमावरती प्रश्नचिन्ह तयार झालं की आता मी किती सहन करावं. 1 तास झाला मी प्रयत्न करतोय आणि तरी काही होत नाही. मग अशा वेळेला स्वतःसुद्धा आपण विचार केला पाहिजे की खरंच पेशन्सची किती गरज आहे. अजून थोडा वेळ थांबलो असतो, लाईट आली असती तर पुन्हा कंटिन्यू करताही आलं असतं. पण एक नियोजित वेळ असते, त्या नियोजित वेळेनुसार सगळ्या गोष्टी, एक शेड्यूल ठरलेलं असतं प्रत्येकाचं, माझंही शेड्यूल ठरलेलं असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर टाईम म्हणजे बाबासाहेब वेळेची इतकी रिस्पेक्ट ठेवायचे की स्वतः तर ते अभ्यासाला खूप सारा वेळ द्यायचे. पण ज्यावेळेस संविधान सभेच्या बैठका ज्यावेळेस असायच्या, संविधान सभेच्या बैठकांमध्ये सगळ्यात शार्प वेळेवर येणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब होते आणि सगळ्यांच्या आधी येऊन बसणारे सुद्धा बाबासाहेब होते. तर
वक्तशीरपणा हा बाबासाहेबांचा एक उपजत गुण होता आणि तो त्यांनी त्यांच्या संघर्षातून परिस्थितीतून कमावलेला होता. आणि तो वक्तशीरपणा आज आपल्याला बाबासाहेबांकडून ॲडॉप्ट करण्याची घेण्याची गरज आहे. कारण परवा तसंच झालं की आपल्यापुढं शेड्यूल नसतं. युवकांच्या पुढं समस्या ही आहे की आपल्यापुढं शेड्यूलच तयार नसतं. आपल्यापुढं आपल्या वेळेचं नियोजनच नसतं की पुढच्या 1 तासात आपण काय करणार आहे ह्याचं सुद्धा नियोजन आपल्याकडं नसतं. मग अशा वेळेस की असा आपला यूथ डझंट हॅव एनी काइंड ऑफ शेड्यूल टाइम टेबल फॉर हिज ओन पर्पज, देन इफ यू डोंट हॅव युअर ओन टाइम फॉर युअर ओन पर्पज, फॉर युअर ओन डेव्हलपमेंट, यू डोंट गिव्ह टाइम, देन समवन एल्स विल कम अँड ही ऑर शी विल यूज युअर टाइम फॉर देअर पर्पज. तुम्ही तुमचा वेळ स्वतःसाठी जर वापरला नाही, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला नाही, तर कोणीतरी दुसराच येईल आणि तुमची वेळ वापरेल आणि त्याच्या फायद्यासाठी तुमच्या वेळेचा वापर करेल. ही युवकांमधली, खास करून कॉलेजला जाणाऱ्यांमधली, टीनएजर्समधली ही समस्या आहे की स्वतःच्या वेळेचा योग्य उपयोग न करणे. बाबासाहेबांच्या चरित्रातून वक्तशीरपणाचा गुण शिकून घ्यायला पाहिजे तर तो हा. संविधान सभेच्या बैठकांना 18 तास ते अभ्यास करून एवढा वेगवेगळ्या जास्त वेळ ते अभ्यास करायचे, वेगवेगळ्या त्यांच्या स्वतःच्या हेल्थ इश्यूज असतानाही ते वेळेवर तिथं पोचायचे आणि वेळेच्या आत त्यांनी काम पूर्ण करून दिलेलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर इतका मोठा महान ग्रंथ असलेलं संविधान की जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्यापैकी 60 राज्यघटना 60 देशांच्या राज्यघटना त्यांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. आणि संविधान लिहिण्यासाठी जो काही त्यांनी अभ्यास केला तर तो अभ्यास करून पुन्हा बैठकांमध्ये येणं, त्याचं प्रेझेंटेशन देणं, सगळ्यांना कन्व्हिन्स करून सांगणं, ह्या सगळ्या गोष्टीला खूप मोठी स्किल लागते, इंटेलिजन्स लागतो आणि तो बाबासाहेबांच्या ठायी होता. आणि तो आजच्या युवकांमध्ये असण्याची अपेक्षा आहे, गरज आहे की इतकं स्वतः थकून दमून भागून आल्यानंतर सुद्धा आपण देशाचं काहीतरी देणं लागतो, आपल्यावर काहीतरी जबाबदारी देशाने दिलेली आहे, ही बाबासाहेबांना जाणीव होती. ती आज आपल्याला असण्याची गरज आहे की आपल्यावर आपल्या देशाने सध्या काय जबाबदारी दिलेली आहे. स्वातंत्र्य मिळवण्याची जबाबदारी आहे का आता आपल्यावर? ते तर कधीच त्यांनी आयतं मिळवून दिलेलं आहे आपल्याला. तर ते टिकवून ठेवणे, ही लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणे, हे संविधान टिकवून ठेवणे, हे संविधान वाचवणे ह्याची गरज आहे. कारण जर भविष्यामध्ये संविधानावर आजपर्यंत तर आपलं संविधान इतकं स्ट्रॉंग आहे की आजपर्यंत आपल्याला कधीही संविधान, बाकीच्या आपल्या शेजारी पाजारी देशांची अवस्था पाहिली तर त्यांचे 4-4, 5-5 संविधान बदलून झालेत. पण आजपर्यंत आपल्यावरती ही वेळ आली नाही, सुदैवाने आली नाही. का नाही आली? तर आपलं संविधान तितकं स्ट्रॉंग आहे आणि ह्याला धक्का लागू नये म्हणून आपण प्रयत्नशील राहणं, जबाबदार राहणं ही आपली गरज आहे. कारण भविष्यामध्ये जेव्हा कधी आणखी मोठ्या काही समस्या येतील तर भविष्यातल्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील की ज्यावेळेस संविधान वाचवण्याची गरज होती त्यावेळेस तुम्ही काय करत होतात, असं जर विचारलं तर त्यांना आपण काय उत्तर देणार? त्यामुळं बाबासाहेबांना अपेक्षित असलेले युवक कसे असावेत हे माझ्या बोलण्यातून मी जितकं सांगण्याचा प्रयत्न करतोय, कृपया नीट समजून घ्या ते. आणि युवकांना गुंतवून ठेवलं जातं आहे ही एक ऑब्झर्वेशन आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये काहीतरी मुद्दे काढायचे, मग ते तणावग्रस्त मुद्दे असतील, एकमेकांमध्ये भांडण लागतील, 2 जातीमध्ये समाजामध्ये द्वेष होईल, असे काहीतरी मुद्दे सोशल मीडियावर कुठेतरी अफवा तयार केल्या जातात, त्या पसरवल्या जातात आणि कुठेतरी इंस्टाग्रामवरती मग रील्स पाहणं असेल किंवा काही चित्रपट असेल, वेब सिरीज असेल, या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक सुद्धा आणल्या जात आहेत का अशी शंका आहे. आणि त्यामध्ये युवकांना गुंतवून ठेवलं जातं आहे का? कारण युवा शक्ती ही अशी पॉवर आहे की जी लात मारेल तिथं पाणी काढेल आणि स्वतःच्या दमावर हे सरकार बदलेल. तुम्ही बघितलं असेल जेन झीने नेपाळमध्ये क्रांती केली, ते बांगलादेशमध्ये पेटून उठले, किंवा तिकडचे पण लोकांनी ते सगळे युवक पेटून उठले. तर एकदा युवा शक्ती जागृत झाली तर काय करू शकते, सरकारही उलटू शकते हे सरकारला माहीत आहे. म्हणूनच ते युवकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मग ते सोशल मीडिया असेल, मनोरंजन, एंटरटेनमेंट असेल, अजून काही असेल, तर त्या सगळ्या गोष्टींपासून आपण थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. कारण प्रलोभनं अनेक असतात. संघर्षाची वाट ही, या संघर्षाच्या वाटेमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स असतात, टेम्पटेशन्स असतात, तुम्हाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टी असतात. तर युवकांनी त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या समोर इतक्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या, त्यांना वेगवेगळे संस्थानिक पैशांचे आमिष देऊन त्यांच्याकडं बोलवू इच्छित होते. कायद्याचे तज्ज्ञ म्हणून किंवा वकील म्हणून किंवा आणखी मार्गदर्शक म्हणून वेगवेगळे संस्थानिक राजे महाराजे त्यांना बोलवत होते. किंवा बाबासाहेबांच्या पुढे खूप मोठ्या संधी होत्या
पैसा इतका कमवू शकले असते की पाहिजे तेवढा पैसा साठवू शकले असते, हे त्यांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये म्हटलेलं आहे. पण त्यांनी तरीही समाजासाठी वेळ दिला. ते म्हणले होते की मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो, मी पाहिजे तितकं घर मोठं विकत घेऊ शकलो असतो किंवा आणखी काही करू शकलो असतो, पण हे जर मी केलं असतं तर माझ्या समाजाला मी काहीच देऊ शकलो नसतो. म्हणून त्यांनी समाजाचा पहिले विचार केला की समाजाबद्दल एक प्रकारची सिम्पॅथी, एक दयाभाव मनात असला पाहिजे. हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. कारण स्वतः इतकं मोठं शिकल्यानंतर कुठेतरी परदेशात गेले असते, एखादा ऑफिसर बनले असते किंवा आणखी काहीतरी केलं असतं, ऑलरेडी ते ॲडव्होकेट होते, खूप भरपूर काही पैसा कमवण्याच्या संधी त्यांच्यापुढे होत्या. पण ते सगळं सोडून त्यांनी समाजासाठी वेळ दिला, आंदोलनं केले. त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, आणखी त्यानंतर काळा राम मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह असेल, किंवा ज्या वेळेस त्यांनी आणखी त्यांची वृत्तपत्रसुद्धा चालवली. मग ह्या सगळ्या सामाजिक क्रांतीमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला आणि समाजासाठी वेळ दिला. तर मग समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव युवकांमध्ये असायला पाहिजे. हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे. ही एक प्रकारची युवकांची वर्तणूक अपेक्षा करतात बाबासाहेब आपल्याकडून. पुढचा एक मुद्दा आहे की बाबासाहेबांचा एक लेख मी वाचला, या स्पीचचं थोडंसं प्रिपरेशन केलं म्हणून एक थोडासा लेख वाचला, की तो लेख म्हणजे ॲक्च्युली मी ज्यावेळेस 4थीला होतो त्यावेळेस मराठीच्या पुस्तकामध्ये तो धडाच होता, की त्या धड्याचं नाव होतं विद्यार्थ्यांनो जागृत व्हा, आणि लेखक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी जे काही समग्र लेखन केले त्यातला एक हा लेख होता. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर काही बदल घडवायचा आहे, समाजात बदल घडवायचा आहे, देशात बदल घडवायचा आहे, राजकीय गोष्टींमध्ये बदल घडवायचा आहे, तर त्या सगळ्यांची गुरुकिल्ली, एक मास्टर की, दॅट मीन्स एज्युकेशन. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलंय. वाघिणीचं दूध म्हणजे तो जे पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिक्षण घेणारा माणूस शांत बसणार नाही. शिक्षण घेणारा माणूस, जो विद्यार्थी आहे, जो शिक्षण घेतोय, जो युवा आहे, तो 100% व्यवस्थेला प्रश्न विचारणार, आणि व्यवस्थेला प्रश्न विचारून मग व्यवस्थेमधले जे लूप होल्स आहेत, दोष आहेत, ते दाखवून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा स्वतः घेतली पाहिजे. फक्त हा देश खराब आहे, इथली व्यवस्था भ्रष्ट आहे, इथलं हे सगळं प्रॉब्लेम आहे, हे फार वाईट आहे, हे चुकीचं आहे, हे असं म्हणून उपयोग नाही. तर काहीतरी त्याच्यावर कृती अपेक्षित आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जर असं म्हटलं असतं की माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे, माझ्या समाजावर खूप मोठा अन्याय झाला आहे, आणि आता मी काही या देशाचं देणं लागत नाही, यांनी मला फार छळलंय, त्रास दिलाय, आता मी काही करत नाही. त्यांना ती जाणीव होती की मी या मातीत जन्मलेलो आहे, या भूमीत जन्मलेलो आहे, ही भारत माता माझी सुद्धा माता आहे, ही बाबासाहेबांना जाणीव होती. आणि ह्या देशाचं मी देणं लागतो, या समाजाचं मी देणं लागतो. आणि त्यांनी त्या लेखामधून ते शिकवलंय. म्हणून त्यांनी त्यांचा दुसरा एक संदेश दिलेला आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. की एज्युकेट, युनाइट अँड देन स्ट्रगल. म्हणजे स्ट्रगलच्या आधीच्या 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या. संघर्ष करा, संघर्ष म्हणजे फक्त मोर्चे आंदोलन काढत राहा किंवा लढाया करत राहा, भांडण करत राहा, हा भाग नाही. त्याच्या आधीच्या 2 गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. की शिका, सगळ्यात पहिलं प्राधान्य हे शिक्षणाला दिलं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे संविधानामध्ये सुद्धा शिक्षणाविषयी कितीतरी गोष्टी ॲड करून ठेवलेल्या आहेत बाबासाहेबांनी. मग त्याच्यामध्ये प्रत्येक बालकाला शिक्षण हे मोफत सक्तीचं मिळालं पाहिजे. मग शिक्षणाचा मूलभूत हक्कसुद्धा आहे कलम 21A मध्ये. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्यांमध्ये शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये शिक्षणासाठी काही सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे संविधानामध्ये शिक्षणाबद्दल सुद्धा इतकं बाबासाहेबांनी मेन्शन करून ठेवलं आहे. कारण का, की ते स्वतः एक खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ होते. आणि मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे का शिकवलं, तर पहिले शिकलं पाहिजे, शिकल्यानंतर संघटित झालं पाहिजे, आणि मगच संघर्षासाठी आपण तयार होतो, आणि मग संघर्ष करायचा. कारण बाबासाहेबांना हे संस्कार झालेले होते त्यांच्यावर. बाबासाहेबांवर त्यांच्या वडिलांनी, सुभेदार रामजी आंबेडकर यांनी काही संस्कार केले होते. आणि त्यांना जे शिक्षण दिलं ते फार स्ट्रगलिंग सिच्युएशनमधलं शिक्षण होतं. ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेला होते त्यावेळेसचा एक प्रसंग आहे की मॅट्रिक म्हणजे 10वी त्यावेळेसची त्यांच्या समाजामध्ये, तिथे त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब पहिले व्यक्ती होते की जिथे 10वी पास झाले होते. आणि 10वीच्या परीक्षेला शहराच्या ठिकाणी येऊन परीक्षा द्यावं लागायची. तिथे आले आणि बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर सोबत परीक्षेला आले. त्यानंतर रामजी बाबा त्यांच्यासाठी स्वयंपाक करून द्यायचे, बाबासाहेब जेवण करायचे, पुन्हा अभ्यासाला लागायचे. आणि टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहायची नाही. बाबासाहेबांनी जेवण केल्यानंतर 2-3 दिवसानंतर बाबासाहेबांना लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही. आणि मग बाबा काय जेवतात, रामजी आंबेडकर म्हणजे
ते म्हणतात बाबा तुमचं जेवण, मग ते म्हणतात तू जेवून घे, मी जेवून घेईल नंतर, असं सांगायचे. मग त्यांनी विचारलं की मी जेवल्यानंतर भाकरी शिल्लक राहत नाही, तुम्ही काय खाता, तुम्हाला भूक नाही का लागत? त्यावेळेस बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर त्यांनी उत्तर दिलं की भीमराव, ह्या भाकरीने माझी भूक शांत होणार नाहीये. माझी भूक शांत होईल तेव्हाच की ज्यावेळेस तू मोठा होशील, सगळे लोक तुझा जय जयकार करतील आणि कुठेतरी मोठ्या पदावर जाशील, त्यावेळेस माझी भूक शांत होईल. म्हणजे ते स्ट्रगलिंग नेचर, ती सिच्युएशन, ते संस्कार हे बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजी आंबेडकर यांनी दिलेले होते. रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेबांकडून लहानपणीच रामायण महाभारताची पारायणं करून घेतली होती. त्यांना तेही नॉलेज दिलेलं होतं. ते कबीरपंथी साधू होते, तर कबीराचे दोहे ते बाबासाहेबांकडून पाठ करून घ्यायचे. म्हणजे एक संस्कारक्षम पिता कसं असावं हे रामजी आंबेडकर सुद्धा आपल्याला शिकवतात. आणि जे आज वडील आहेत त्या लोकांनी म्हणजे ज्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांनी बाबासाहेबांकडून किंवा रामजी बाबांकडून ह्या गोष्टी सुद्धा शिकून घेतल्या पाहिजेत की मुलावर संस्कार कशा पद्धतीने करावे. त्यानंतर आजच्या युवकांनी संयमी वृत्ती शिकून घेतली पाहिजे. पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. तर बाबासाहेबांची एक गोष्ट आहे ग्रंथालयाची, की ग्रंथालयामध्ये ज्यावेळेस ते अभ्यास करायचे की इतकं त्यांचं मन रमायचं ग्रंथ वाचताना की तासनतास निघून जायचे तरी बाबासाहेब त्या जागेवरून कधी उठत नव्हते किंवा त्यांचं एकाग्रता लागून राहिलेली असायची. आणि इतका कंटिन्युअसली अभ्यास करताना भूकही लागत नव्हती, पण कधीतरी शरीराच्या गरजेसाठी म्हणून भूक आहे म्हणून काहीतरी खावं. पण मग जायचं म्हटलं, ग्रंथालय सोडून जायचं, मेसवर जायचं, कुठेतरी हॉटेलवर जायचं आणि तिथून पुन्हा वापस यायचं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाणार खूप वेळ लागेल. मग त्यावर त्यांनी उपाय काय शोधला की पुस्तक वाचत असतानाच 2-2 पावाचे तुकडे खायचे आणि 2-2 पावाचे तुकडे गुपचूप खायचे. कारण ग्रंथालयामध्ये काही खाणं पिणं अलाउड नसायचं त्यावेळेस सुद्धा, आणि आता सुद्धा कुठल्याही ग्रंथालयात शक्यतो खाणं पिणं अलाउड नसतं. तर तरी गुपचूप बाबासाहेबांनी तो नियम मोडला आणि ते गुपचूप पावाचे तुकडे खायचे आणि पुन्हा अभ्यासाला बसायचे. पण हळूहळू काही दिवसांनी ही गोष्ट त्या ग्रंथपालाच्या लक्षात आली आणि ग्रंथपालाने बाबासाहेबांना जाब विचारला की तुम्ही नियम का मोडलात? ग्रंथालयाचा नियम आहे की ग्रंथालयामध्ये काही खायचं नाही आणि तुम्ही तो नियम मोडलात. तुम्हाला आता शिक्षा देतो की तुम्ही या ग्रंथालयात पुन्हा यायचं नाही, हाकलून देतो मी तुम्हाला. असं ग्रंथपाल जेव्हा म्हटला तेव्हा बाबासाहेबांना रडू कोसळलं आणि रडू कोसळून ते ग्रंथपालाची गयावया करू लागले, विनवणी करू लागले की कृपा करून मला ही शिक्षा देऊ नका. मी हवं तर उपाशी राहील आणि वाचन करेल आणि गुपचूप निघून जाईल, पण मला ग्रंथालयाच्या बाहेर जाण्याची शिक्षा मात्र देऊ नका. म्हणजे इथं बघा संयम किती महत्त्वाचा असतो. उद्धटपणाने तर बोललेच नाही, पण संयमी राहून त्यांनी रिक्वेस्ट केली आणि पुढचं कंटिन्युअसली बोलत राहिले आणि कन्व्हिन्स करून त्यांनी परिस्थिती समजावून सांगितली ग्रंथपालाला की बाबा मला इतका वेळ अभ्यासाची गरज आहे, मला 8 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण करायचा आहे. आणि हे सगळं बाबासाहेबांनी त्याला जेव्हा सांगितलं, ग्रंथपालाला सुद्धा ते सगळं पटलं. ते कन्व्हिन्स करण्याची पद्धत, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं नेचर, स्वभाव, एकंदरीत त्यांची ती स्ट्रगलिंग वृत्ती, संघर्षमय वृत्ती, हे सगळं जेव्हा बाबासाहेबांनी त्याला ग्रंथपालाला दाखवलं, त्यालाही ते पटलं. त्यावेळेस तो ॲग्री झाला, तो मंजूर तयार झाला आणि त्याने संमती दिली की ठीक आहे, तुम्ही वाचा आणि तुम्ही उद्यापासून डबाच आणू नका किंवा काहीच आणू नका खायला. बाबासाहेब पण त्यांना पण बरं वाटलं. पण ग्रंथपालाच्या मनात सुद्धा कुठेतरी दया होती आणि ग्रंथपालांनी बाबासाहेबांना म्हटलं की उद्यापासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये जेवण करायचं. तर आपण चांगले असलो तर आपल्याला आयुष्यात लोकंसुद्धा चांगली भेटत जातात, हे या प्रसंगातून समजून येतं. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत असं घडलं की त्यांनाही मदत करणारे अनेक लोक भेटत गेले आणि त्यामुळे सुद्धा त्यांची स्ट्रगल खूप वाढत गेलं. मग आता आपण इतकं म्हणतो की ज्ञानाचं दैवत म्हणजे बाबासाहेब, इतकी ज्ञानसूर्य म्हणजे क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य, समाज क्रांतीसूर्य, आपण त्यांना अनेक काही पदव्यांनी संबोधतो. पण इतकी काही ही जी बुद्धिमत्ता होती ती काय त्यांना अशी अचानक प्राप्त झाली होती का, वरतून मिळालेली होती का? तर नक्कीच नाही. तर ती त्यांनी त्यांच्या परिस्थितीतून कमावलेली होती, इतकी बुद्धिमत्ता, इतकी स्मरणशक्ती. त्यांचं ग्रंथप्रेम किंवा त्यांचं ग्रंथांबद्दलचं ज्ञान इतकं होतं की ते एक प्रसंग होता. सिद्धार्थ महाविद्यालयाला त्यांचा प्राणप्रिय असा बहुमोल ग्रंथ होता. तर तो ग्रंथसंग्रह पूर्ण बाबासाहेब जेव्हा अर्पण करत होते त्यावेळेसच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं, त्यांनी त्यांच्या ग्रंथांबद्दलचं सांगितलं होतं की एखादा ग्रंथ मी वाचावयास बसलो की मला तहान भूक लागत नाही आणि मी कंटिन्युअसली ते वाचत जातो. इतकं की
कुणी मला विचारलं की अमुक अमुक पानावरचा अमुक अमुक ग्रंथ परिच्छेद काय आहे हे मी अचूक सांगू शकतो, इतकं त्यांचा कॉन्फिडन्स होता आणि ते त्याबद्दल ठाम होते. आणि ते ठामपणे सांगायचे की मी ह्या ग्रंथात या पेजवर हे पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, आणि ते सांगायचे आणि ते खरंच होतं. तर इतकं त्यांचं ग्रंथांवरचं प्रेम होतं, इतकं त्यांचं नॉलेज होतं. ही जी बुद्धिमत्ता होती ती परिस्थितीतून कमवलेली होती. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम किती होतं हे सांगण्याची एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा बघा. कुठलाही एक जनरल पुतळा बघितला, उभा पुतळा जर पाहिला तर उभ्या पुतळ्याच्या हातामध्ये, त्यांच्या प्रत्येक पुतळ्याच्या त्या हातामध्ये ग्रंथ दिसतो. संविधानाचा ग्रंथ असेल किंवा कुठला तरी ग्रंथ दिसतो. तर हे त्यांचं ग्रंथांवरचं अगाध प्रेम होतं. आणि आता पुढचा मुद्दा आहे की संविधान आणि युवक. तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये मूलभूत हक्क सांगितलीत, मूलभूत कर्तव्यही सांगितली. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर जशी हक्क सांगितली, युवकांना आपल्या हक्कांची जाणीव असली पाहिजे. जनरली संविधान म्हणजे आता संविधानाकडे बघण्याचा अप्रोच सुद्धा असा असला पाहिजे की हे आपल्या देशाचं पुस्तक आहे, आपल्या देशाचा कारभार या पुस्तकावर चालतो. दुर्दैवाने होतं काय, आपल्याकडं संविधान शब्द म्हटलं की मग संविधान म्हणजे कुठल्या तरी समाजासाठी बनवलं गेलं आहे काय असं काहीतरी एक खुळचट कल्पना डोक्यामध्ये असतात. अरे ते आपल्या देशाचं पुस्तक आहे, आपल्या देशाचा राज्यकारभार त्याच्यावर चालतो. आपली जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून की आपल्याला भारताच्या संविधानाबद्दलची सगळी माहिती असली पाहिजे. आपले मूलभूत हक्क काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत आणि आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर नुसते हक्क माहीत असून चालत नसतं, तर नागरिक म्हणून काही कर्तव्य सुद्धा आहेत. संविधानामध्ये जरी मूलभूत कर्तव्य नंतर ॲड करण्यात आलेली असली तरी त्यावेळेस मूलभूत हक्कांवर चर्चा सुद्धा झालेली होती आणि बाबासाहेब सुद्धा त्यासाठी ॲग्री होते की बाबासाहेबांनाही वाटत होतं की मूलभूत कर्तव्यही असायला पाहिजेत. पण अनेक चर्चा होत्या, मतमतांतरं होती, वेगवेगळे डिस्कशन्स, डेलिब्रेशन्स त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये चालायचे आणि बाबासाहेबांच्या मतांना विरोध करणारे सुद्धा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये खूप होते. पण मग विरोध करणारे होते तर बाबासाहेब काय, तो विरोध म्हणजे काय, तर संघर्ष होता का, भांडण होतं का, तर अजिबात नाही. तर ते एक फ्रुटफुल कम्युनिकेशन असायचं की त्याच्यातून काय आपल्याला सोल्युशन मिळेल ह्याकडं ते बघायचे. आणि या सगळ्या विद्वानांचं जे एकमेकांशी बोलणं असायचं ते विद्वत्तापूर्ण असायचं, एकमेकांच्या ज्ञानाचा आदर ठेवून ते एकमेकांशी बोलायचे. तर ही गोष्ट युवकांनी आज समजून घेतली पाहिजे. म्हणजे थोडंसं काहीतरी शिकायचं आहे, मग ते अर्ध्या हळकुंडांनी पिवळं व्हायचं आणि कुठंतरी गर्वाने फुलत उठायचं, हे अजिबात योग्य नाही. बाबासाहेबांना ते कधीही मान्य नव्हतं. बाबासाहेबांकडे इतक्या 32 डिग्र्या होत्या तरी ते कुठेतरी एखाद्या मोर्चा आंदोलनाला गेले तर कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी, गरिबाच्या घरी जाऊन तिथं जेवणसुद्धा करायचे, मांडी घालून सगळ्यांसोबत बसायचे, संवाद साधायचे. हा जो डाऊन टू अर्थवाला जो अप्रोच आहे की आपण सुद्धा ग्राउंड लेवलचीच माणसं आहोत हे दाखवून देणे आणि ॲक्च्युली ते फील करणे, हे बाबासाहेबांकडून आपण शिकायला पाहिजे. आजच्या नेत्यांनी सुद्धा हे शिकायला पाहिजे त्यांच्यामध्ये. तर मूलभूत कर्तव्य जी आहेत आपल्याकडे, एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तर ती 11 मूलभूत कर्तव्य आपण फॉलो केली पाहिजेत. एक युवक म्हणून ते फॉलो करण्याची ही आपली जबाबदारी आहे. त्यामध्ये काही मोजकी मूलभूत कर्तव्य मी इथे नमूद करतो की राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवणे, तिरंगा ध्वज आपला ध्वज आहे. आणि कसं कोणी म्हणतं की भगवा झेंडा हाती घे, कोणी म्हणतं हिरवा झेंडा हाती घे, कोणी म्हणतं निळा झेंडा हाती घे, पण बाबासाहेबांचं संविधान सांगतं की हाती तिरंगा घे. मग तिरंगा बनवण्याची जी ध्वज समिती होती संविधानच्या सभेच्या वेळेस, ती ध्वज समितीमध्ये सुद्धा बाबासाहेब होते आणि तिरंगा घडवण्यामध्ये त्यांचं पण योगदान होतं. तर त्यामुळं तिरंगा ध्वज हाच आपला एक ध्वज आहे हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे तर संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये तिरंग्याचा आदर ठेवा किंवा राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतीक म्हणजे आपलं जे त्रिमुख सिंह आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे 3 सिंह आणि खाली सत्यमेव जयते ते अशोक चक्र, हे जे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे, हे आपलं चिन्ह आहे, त्याचा एकदम हाय लेवलवर रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ती आपली राजमुद्रा आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शासनो शिवस्यस्या मुद्रा भद्राय राजते. तर ती जी शिवाजी महाराजांची त्यावेळेस स्वराज्याची राजमुद्रा होती, ती राजमुद्रा शिवाजी महाराज डोक्याला लावायचे, त्याचं एकदम सन्मानाने हातात घ्यायची ती राजमुद्रा. तसं आपल्याला त्या राजमुद्रेकडं बघितलं पाहिजे की ज्या ठिकाणी ती राजमुद्रा आहे आपली, जी संविधानाने ॲक्सेप्ट केलेली आहे, त्या राजमुद्रेचं एक सिम्बॉलिक
म्हणून आपण त्याचा आदर प्रत्येक ठिकाणी ठेवलेला असला पाहिजे. तर आणखी राष्ट्रगीत ज्या ज्या वेळेस लागलेलं असेल कुठेही असो, राष्ट्रगीताचा सन्मान ठेवणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपले जे राष्ट्रीय आदर्श आहेत, जे फ्रीडम फायटर्स आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्या महापुरुषांचा सन्मान ठेवणे. म्हणजे स्वतः बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये सुद्धा अनेक मतभेद होते. म्हणजे आज तर कितीतरी वाद असे रंगवून सांगितले जातात, किंवा त्या सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ बनतात की ज्याचा कधी इतिहासाशी संबंध सुद्धा नसतो, की गांधीजी असे होते आणि बाबासाहेबांची त्यांची खूप मोठी दुश्मनी होती, असं काहीतरी लावून ठेवलं जातं. तर कितीही जरी त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते तरीही त्यांना एकमेकांविषयी एक प्रकारची हमदर्दी होती किंवा एक प्रकारची आपुलकी होती. म्हणजे ह्याचं अनेक उत्तम उदाहरण म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब पुणे करारच्या वेळेला स्वतःहून गांधीजींना भेटायला गेले, गांधीजींची परिस्थिती इतकी वाईट होती की ते उपोषणामुळे कुठल्याही परिस्थितीत ते दगावू शकत होते किंवा मृत्यू होऊ शकत होता. पण त्यांना वाचवण्यासाठी आणि राष्ट्रीय व्यापक हित लक्षात घेऊन की गांधीजींसारखी स्ट्रगलिंग लिडरशिप असलेली व्यक्ती ही जर आता ह्या उपोषणामुळे गेली तर देशाचं नुकसान आहे हे बाबासाहेबांना तेव्हा कळालं. म्हणून बाबासाहेब स्वतःहून तिथे गेले, त्यांनी गांधीजींना उपोषण सोडण्यासाठी आग्रह केला आणि सांगितलं, आणि तडजोड झाली आणि पुणे करार झाला आणि बाबासाहेबांनी सही केली आणि गांधीजींनी उपोषण सोडलं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाबासाहेबांना गांधीजींविषयी प्रेम होतं. आणि दुसरी गोष्ट, गांधीजींनी सुद्धा ज्यावेळेस संविधान सभेची निर्मिती होत होती, ज्यावेळेस कायदेमंडळाची निर्मिती होत होती आणि मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांचं नाव सुचवलं की या ठिकाणी बाबासाहेब असले पाहिजेत. बाबासाहेबांसारखा नॉलेजेबल व्यक्ती, एवढा ज्ञानी व्यक्ती, ज्ञानवंत माणूस जर संविधान सभेत नसेल, जर मंत्रिमंडळात नसेल तर ते देशाचं नुकसान आहे हे गांधीजींनी पटवून सांगितलं. म्हणजे गांधीजींनाही त्याबद्दल, बाबासाहेबांबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल आदर होता, प्रेम होतं. तर हे जे महापुरुष होते यांच्यामध्ये जरी मतभेद होते तरी त्यांचे एकमेकांबद्दलचं आदर होता. आणि ते जर एकमेकांविषयी आदर ठेवायचे तर आपणही त्या सगळ्यांचा आदर ठेवला पाहिजे. ते माणूसच होते, चुका अनेक महापुरुषांनी त्यांच्याकडून झालेल्या असतील, पण ज्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. एक ब्रॉड ॲक्सेप्टेबिलिटी असली पाहिजे, हे सुद्धा आपल्याला संविधानच शिकवतं. तर मूलभूत कर्तव्यामधून आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. एक सायंटिफिक टेम्पर असला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. उगा कोणीतरी सांगताय म्हणून विश्वास ठेवायचा. अंधश्रद्धा, अंधभक्त शब्द जाणीवपूर्वक मुद्दाम वापरतोय की अंधभक्त बनू नका. व्यक्तिपूजेला बाबासाहेबांचा फार मोठा विरोध होता की व्यक्तिपूजा, एकाच व्यक्तीचा कुठेतरी उदो करायचा, जय जयकार करायची, ह्याला सुद्धा बाबासाहेबांचा विरोध होता. ते म्हणायचे की माझा जय म्हणू नका, मी दिलेला कार्यक्रम पूर्ण करा. त्यांनी सांगितलं होतं की मोठ्या मुश्किलीने या सामाजिक क्रांतीचा गाडा मी हा इथपर्यंत आणलेला आहे. हा गाडा जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर किमान मागे तरी नेऊ नका. हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जी सामाजिक क्रांती, जो सामाजिक न्याय संविधानाने आता दिलेला आहे तो टिकवून ठेवण्याची गरज आहे. हेही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि अनेक गोष्टी संविधानाने दिलेल्या आहेत. तर आज सुद्धा आपल्याला म्हणजे संविधान इज अ लिव्हिंग ब्रीथिंग डॉक्युमेंट. हे असं डॉक्युमेंट आहे की ते जगणारं डॉक्युमेंट आहे. ही व्यवस्थेतून हे संविधान जगतंय. आपली जी भारतीय व्यवस्था आहे, शासन व्यवस्था, या व्यवस्थेतूनच संविधान जगतंय. आणि त्या चालतं फिरतं आपण जे लोक आहोत, आपल्यामध्ये संविधान आहे. तर बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या संकल्पना आणि मूलभूत कर्तव्यात महिलांचा आदर ठेवावा. म्हणजे ज्या प्रॅक्टिसेस, दोज प्रॅक्टिसेस विच आर डेरोगेटरी फॉर द वुमन्स, वी शुड रिनाउन्स देम. म्हणजे त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. अशा काही गोष्टी ज्या महिलांना प्रतिष्ठेला बाधा आणतील महिलांच्या, तर त्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे. हे मूलभूत कर्तव्यामध्ये शिकवलेलं आहे. पुन्हा जी काही आपली लहान मुलं असतील त्यांना शाळेत घालणे, हे सुद्धा मूलभूत कर्तव्यात आहे. अशी टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत, ती आपण पालन केली पाहिजेत. या 11 मूलभूत कर्तव्यांच्याही व्यतिरिक्त एक महत्त्वाचं घटनात्मक कर्तव्य आपलं आहे की जे युवकांनी 100% पाळलंच पाहिजे. म्हणजे पाळलंच पाहिजे ते म्हणजे मतदानाचं राईट टू वोट. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. आणि आपल्या आता विचार करायची गोष्ट अशी की इंग्लंडसारख्या देशात सुद्धा सगळ्या लोकांना एक समान एका वेळेस मतदानाचा अधिकार दिला गेलेला नव्हता. अमेरिकेत दिला गेलेला नव्हता. युरोपमधले अनेक मोठे मोठे प्रगत देश होते, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. पण
ज्या वेळेस बाबासाहेबांचा इथल्या मानवावर, इथल्या प्रत्येक माणसावर, भारतीयावर इतका प्रगाढ विश्वास होता की त्यांनी संविधान बनवतानाच मग कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती असो, ती गरीब असो की श्रीमंत असो किंवा आणखी कशीही असो, तर त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. मतदानाचा अधिकार देताना गरीब श्रीमंत किंवा टॅक्स पेयर आहे की नाही आहे किंवा कोणत्या जातीचा आहे का धर्माचा आहे हे आहे किंवा असं काळा आहे का गोरा आहे, वर्णभेदी असो काय असो, कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेलेला नाही. सगळ्यांना एक समान मतदानाचा अधिकार दिलेला आहे. जगाच्या पाठीवर जेवढे मोठे मोठे देशांचे संविधान बनून गेले त्यांनी सुद्धा कधी मतदानाचा अधिकार एका वेळेला सगळ्यांना दिला नव्हता, तो बाबासाहेबांनी दिला. म्हणजे जर आपल्याला आयता मिळालेला संविधानाचा अधिकार आहे, लोकांना स्ट्रगल करावं लागलेलं आहे जगाच्या अनेक देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी, आणि आपल्याला जर तो आयता मिळालेला आहे संविधानाच्या माध्यमातून, तर महत्त्वाची गोष्ट आहे की आपण तो पाळलाच पाहिजे. कुठेही आपलं जितकं आत्तापर्यंत मी स्वतः माझं उदाहरण देतो की आत्तापर्यंत 9 वेळेस मतदान केलेलं आहे आणि वेगवेगळे जितके मतदान झाले, मग ते नगरसेवकाचं मतदान असो किंवा आमदारकीचं मतदान असो किंवा लोकसभेचं असो किंवा इव्हन विद्यापीठ सिनेटची निवडणूक होती त्याच्यात सुद्धा मतदान जाऊन केलेलं आहे. जिथं आपण मतदार म्हणून आहोत तिथं मतदान केलं पाहिजे आणि प्रत्येक निवडणुकीत न चुकता हे आपलं कर्तव्य आहे, ते फॉलो केलंच पाहिजे. बाबासाहेबांना हे सुद्धा अपेक्षित होतं की मी दिलेला मतदानाचा अधिकार लोक पाळतायत का नाही पाळते. तर मतदानाचं गोष्ट संविधानातली मी सांगितली आणि त्या व्यतिरिक्त मग देशाच्या न्यायव्यवस्थेवरही विश्वास असला पाहिजे, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. आणि या माझा आवाज येतोय सगळ्यांना, थोडंसं एखाद दोघं जे बघतायत त्यांनी कमेंट वगैरे जर करत राहिले तर मला कळेल की माझं भाषण कंटिन्युअसली चालू आहे आणि ऐकणारे जेवढे श्रोते आहेत ते ऐकतायत. एखादी कमेंट जरी कोणी केली तरी मला कळेल. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट होतं, एक वाक्य होतं की आय एम फर्स्टली इंडियन अँड लास्टली ऑल्सो आय एम इंडियन. मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे. मग एखादा व्यक्ती म्हणेल की मी मराठी आहे किंवा मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी हिंदू आहे किंवा मी कानडी आहे किंवा मी गुजराती आहे, हे सगळं प्रकार नंतर आहे. पहिलं आपली ओळख आहे ती म्हणजे भारतीयत्वाची ओळख आहे. आणि भारतीय असणे, बी इंडियन, हे बाबासाहेबांनी शिकवलेली गोष्ट आहे. आणि आमच्या एका ग्रुपचं नाव सुद्धा आम्ही बी इंडियन स्टुडंट ग्रुप हेच ठेवलेलं आहे. अनेक लोक आम्हाला विचारतात सुद्धा की हे बी इंडियन ग्रुप हे असं नाव काय ठेवलंय, की आम्ही आमच्या ग्रुपच्या नावातूनच संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की भारतीय बना. भारतीय बना म्हणजे काय, तर भारतीय बना म्हणजे आपण काय पाकिस्तानी आहोत काय, आपण तर भारतीयच आहोत ना, तर नाही. भारतीय असणं म्हणजे नेमकं काय, तर भारतीयत्वाची सगळी कर्तव्य पार पाडणं. भारतीयत्वाची सगळी कर्तव्य पार पाडणं म्हणजे भारतीय असणं. मग भारताची जी आपली प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा जो राष्ट्रवाद आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या भारतीयत्वामध्ये येतात. की टू बी इंडियन इट्स नॉट अ वन डे ॲक्टिव्हिटी, इट इज इम्पॉर्टंट टू बी इंडियन फॉर एव्हरीवन टू एव्हरी डे. सगळ्यासाठी प्रत्येक दिवशी, म्हणजे वर्षातले फक्त 2 दिवस, जसं काय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट, 2 दिवस आले, झेंडा फडकवला, राष्ट्रगीत म्हटलं आणि झालो आपण भारतीय झालो. मग देशभक्तीची गाणी ऐकली, 2-4 देशभक्तीचे पिक्चर पाहिले, घोषणा दिल्या, भारत माता की जय, झालो का भारतीय फक्त त्या दिवसापर्यंत. तर हे देशप्रेम फक्त त्या 2 दिवसांपुरतं नसतं. 365 दिवस, पूर्ण वर्षाचे सगळं दिवस देशप्रेम आपलं टिकून राहिलेलं असलं पाहिजे. बाबासाहेबांना ही देशाची गोष्ट, देशप्रेमाची गोष्ट अपेक्षित होती. आणि स्वामी विवेकानंदांचं सुद्धा वाक्य आहे की बी प्राऊड दॅट आय एम इंडियन अँड प्राऊडली प्रोक्लेम दॅट आय एम ॲन इंडियन. म्हणजे भारतीय असणे हे या सगळ्या महापुरुषांनी शिकवलेलं आहे, बाबासाहेबांनी सुद्धा तेच शिकवलेलं आहे. तर त्याच्यानंतर आणखी जाती निर्मूलनासाठी बाबासाहेबांनी काय काय प्रयत्न केलेले होते. त्या काळामध्ये त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांची जितकी वर्तमानपत्र होती, त्या वर्तमानपत्रामध्ये मूकनायक असेल, जनता असेल, समता असेल, ही सगळी त्यांची वर्तमानपत्र होती. आणि त्या वर्तमानपत्र चालवण्यासाठी सुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी यायच्या. फंडिंग कमी पडायची किंवा कोणीतरी मोठे मोठे लेख लिहायचे किंवा कॉम्पिटिशनला अनेक वेगवेगळी मोठी लोकप्रिय अशी वर्तमानपत्र होती. मग ते गांधीजींचं यंग इंडिया असेल किंवा टिळकांचं केसरी असेल, इतक्या कॉम्पिटिशनला असताना सुद्धा बाबासाहेब पत्रकार म्हणून सुद्धा तिथे टिकून राहिले. हे त्यांचं मोठेपण होतं, त्यांचे इंटेलिजन्स होतं, त्यांचे पेशन्स होते, त्यांचं या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी होत्या. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जाती निर्मूलनासाठी काम केलं, लेख लिहिले, धार्मिक कट्टरतेला त्यांनी त्यावेळेस सुद्धा उत्तर दिलं. आणि बाबासाहेबांना आपल्याकडून नेमकं अजून काय काय अपेक्षित आहे याचा थोडक्यात मी आता पुढे सारांश सांगतो की व्हॉट डज एक्झॅक्टली बाबासाहेब आंबेडकर एक्सपेक्ट फ्रॉम अस.
फर्स्ट इज पेशन्स, सेकंड इज इंटेलिजन्स, थर्ड इज पॉलिटिकल अवेअरनेस. पॉलिटिकल अवेअरनेस ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे. म्हणजे आपण आज एखाद्या राजकीय कार्यकर्ता आहे म्हणून त्याला थोडंसं सामाजिकदृष्ट्या वाईट विचार केला जातो की तो राजकीय पक्षाच्या नादाला लागलेला आहे. पण व्यक्तिपूजक म्हणून त्याने तिथं जाऊ नये, पण एक राजकीय जागृत नागरिक म्हणून त्यानं तिथं नक्की जावं. तर पॉलिटिकल अवेअरनेस असला पाहिजे. कारण काय असतं, मी माझी नोकरी आणि माझं घर संसार यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही, तर संविधान व्यवस्था चालवण्यासाठी दिलं, देशाचं भलं करण्यासाठी दिलं. संविधानाच्या कलम क्रमांक 38 मध्येच म्हटलेलं आहे की देशात लोककल्याणकारी राज्याची स्थापना होईल. पब्लिक वेलफेअर स्टेट हे आपलं स्टेट असेल. तर त्यामुळं देशाच्या भल्यासाठी संविधान आहे ही जाणीव पण युवकांमध्ये असली पाहिजे. एक सायंटिफिक अप्रोच आपण ठेवला पाहिजे. शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे की एज्युकेशन. मग एज्युकेशनमध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला पूर्ण माझ्या ह्या बोलण्यामध्ये, ह्या स्पीचमध्ये बरेचसे इंग्लिश शब्द किंवा इंग्लिश वाक्य मी बळच मुद्दाम वापरतोय. तेही का, तर इंग्लिशसुद्धा आपली एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे. बाबासाहेबांचं इंग्रजी कसं होतं, संविधानचे जर एपिसोड्स पाहिले आपण किंवा ते जे बनवलेल्या त्याच्यावरच्या डॉक्युमेंटरीज आहेत त्या पाहिल्या, तर बाबासाहेबांची इंग्लिश इतकी चांगल्या पद्धतीची होती, इतकी उत्तम पद्धतीची होती. त्या काळात विदाऊट नो इंटरनेट, विदाऊट नो एनी काइंड ऑफ मटेरियलिस्टिक थिंग्स, म्हणजे त्यांना जितका जास्त सपोर्ट नव्हता, सोर्सेस नव्हते, संसाधनं नव्हते, तरी पण त्यांनी खूप काही शिकून दाखवलं. सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक अप्रोच डेव्हलप केला आणि पॉलिटिक्सवर पण कमांड मिळवली. ही गरिबीतून सुद्धा एखादा व्यक्ती राजकारणी किंवा मंत्री होऊ शकतो, ते पण ज्ञानाच्या जोरावर. हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं, त्यांनी शिकवलं की बाबासाहेबांची गरिबीची परिस्थिती इतकी होती की मुंबईला डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीमध्ये तिथे 10x10च्या रूममध्ये 1 पैशाच्या घासलेटच्या तेलावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि तेही नंतरच्या काळात 18 तास, 21 तास दिवसाचा ते अभ्यास करायचे. आणि इतक्या सगळ्या गरिबीवर मात करून ते पुढे आलेले आहेत. तर आपल्याला नेक्स्ट बाबासाहेब बनायचं असा विचार युवकांनी मनामध्ये आणला पाहिजे. आणि पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता इतकं मग सांगितलं मी की रीडिंग, वाचन त्यांचं होतं, आपलंही असलं पाहिजे. इतिहास असो, राज्यशास्त्र असो, सायन्स असो किंवा आणखी ॲटलिस्ट डेली न्यूजपेपर असो. रोजचा न्यूजपेपर जरी युवकांनी रोजच्या रोज वाचला, म्हणजे आमचे एक सर होते, ते आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायचे की जेवण नाही केलं तर चालेल पण न्यूजपेपर वाचा रोजचा. कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना ते न्यूजपेपरचं महत्त्व माहितीच आहे की करंट अफेअर्स किती मोठा टॉपिक असतो पेपरमध्ये वगैरे. पण बाबासाहेबांनी सुद्धा न्यूजपेपरचं खूप मोठं महत्त्व सांगितलं, कारण ते स्वतः एक पत्रकार होते, ते एक इकॉनॉमिक्स सुद्धा होते, म्हणजे अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. तर बाबासाहेबांची 3 उपास्य दैवत आणि 3 गुरु होते. तर महात्मा फुलेंना बाबासाहेब गुरु मानायचे. महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं पाहिजे युवकांनी. त्यानंतर कबीराला सुद्धा बाबासाहेब गुरु मानायचे आणि गौतम बुद्धांनाही बाबासाहेब आदर्श मानायचे. तर ह्या तिघांबद्दलही थोडं वाचन आपणही केलेलं असलं पाहिजे. या तिघांची जी शिकवण आहे, म्हणजे कबीराचं म्हणणं होतं की माणूस होना कठीण आहे तो साधू क्या बने. आणि कबीरांच्या अनेकशा गोष्टी आहेत ज्या बाबासाहेब कबीराचे दोहे सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्रामधून छापायचे बरेचसे. त्यानंतर उपास्य दैवत होते प्रज्ञा, शील, करुणा, जे बुद्ध धर्मामध्ये सांगितलंही जातं. तर प्रज्ञा म्हणजे स्वतःची सत्सद्विवेक बुद्धी, इंटेलिजन्स स्वतःचा. शील म्हणजे स्वतःचं सच्चारित्र, स्वतःचं एक प्रकारचे चांगलं वागणं. आणि करुणा म्हणजे कंपॅशन, मनातली दयाभाव असलेली व्यक्ती. तर बाबासाहेब हे सांगायचे, त्यांच्या त्या लेखामधलं वाक्य होतं की शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. म्हणजे जर आपणही म्हणतो की विद्या विनयेनं शोभते, जर आपल्यामध्ये विनय असेल, एक प्रकारचं चांगलं बोलण्याची वृत्ती असेल आणि शिक्षण नसेल तरी धकतं, पण मग शिक्षण असेल तर ते चांगलं वागणं अपेक्षितच आहे. म्हणजे सुशिक्षित व्यक्तीचं बोलणं हे उद्धट कधीही नसावं, हेही बाबासाहेब शिकवतात. आणि स्वाभिमान असला पाहिजे. एका वाक्यामध्ये त्यांनी एकदा म्हटलं होतं की स्वाभिमान शून्य जीवन जगायचं असेल तर आईच्या गर्भातच का मरण नाही पावलात. म्हणजे हे जिणं, हे माणसाचं जीवन जिणं नव्हे जर तुम्ही स्वाभिमानच नाही ठेवत तर त्यांच्या एका मालिकेत सुद्धा दाखवलंय की एक व्यक्ती जेवण करण्यासाठी काहीतरी रस्त्यावर पडलेलं खात असतो, तर त्यावेळेस बाबासाहेब त्याला जाऊन थांबवतात आणि स्वतःच्या डब्यातलं अन्न खायला देतात. आणि ते म्हणतात की तू जर ते खालचं पडलेलं खाशील तिथे रस्त्यावर कचराकुंडीवर पडलेलं, तर हे जिणं म्हणजे माणसाचं जिणं नव्हे. त्यांनी माणूस म्हणून जगायचं कसं हे बाबासाहेबांनी शिकवलं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान
हे एक सागरासारखं असतं, समुद्रासारखं असतं. नॉलेज इज ओशन. त्यांनी एकदा एका भाषणामध्ये म्हटलं सुद्धा होतं की कितीही ज्ञान घ्या, कितीही अभ्यास करा, तरी पूर्ण या ज्ञानसागरामध्ये आपण गुडघ्याभर पाणीमध्येच राहू इतकंच ज्ञान आपण प्राप्त करू शकू, इतका मोठा ज्ञानाचा सागर आहे. आणि ते त्या वाक्यामध्ये त्यावेळेसच्या परिस्थितीच्या अनुसरून ते म्हणायचे की BA झाला म्हणजे शिक्षण संपलं असं नाही. आता त्यावेळेस BA म्हणजे खूप मोठी डिग्री होती, आताची अवस्था वेगळी असू शकते. तर त्यावेळेस ते सांगायचे की थोडंसं ग्रॅज्युएशन घेतलं, एखादं गोष्ट शिकला म्हणजे शिक्षण संपलं का? तर नाही. आजन्म विद्यार्थी असलं पाहिजे. आजन्म ते बाबासाहेब स्वतः एक विद्यार्थी म्हणून पूर्ण जिवंत असेपर्यंत ते विद्यार्थी म्हणून जगले आणि अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या, शिकवल्या, सांगितल्या आणि खूप सारं काही जेवढं मी आत्तापर्यंत बोललो या सगळ्या गोष्टी किंवा ज्यांना भाषण हे नंतर पण अवेलेबल होईल तर त्यांनी पुन्हा एकदा रिवाईज करून पुन्हा ऐका. काही नोट डाऊन करून घ्यायचं असेल, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काही मुद्दे तुम्हाला याच्यातून नक्कीच मिळतील अशी मी ग्वाही देतो. कारण जे काही स्पीच मी सांगितलेलं आहे हे सांगण्यासाठी मी बाबासाहेबांच्याबद्दल 4 याआधी भाषणं केले होते. यूट्यूबला वगैरे माझी ती भाषणं अवेलेबल आहेत आणि ती भाषणं मी स्वतः अभ्यास करून तयार केली होती. बाबासाहेबांचे काही लेख वाचलेले आहेत, त्यांचा जो चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी त्यांच्यावर बनवलेली आहे तीसुद्धा बघितलेली आहे. आणि या सगळ्यामधून जे काही बाबासाहेब मला समजले ते मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी अशी आशा आहे आणि सगळ्यांना विनंतीसुद्धा करतो की आपणही आपल्याला बाबासाहेबांचं जितकं काही चांगल्या गोष्टी, नॉलेज आपल्याला जे काही मिळालेलं आहे, त्यांच्याबद्दल जे काही आपण त्यांच्या चरित्र्यातून शिकलेलो आहोत ते सगळं आपण इतरांपर्यंत पोहोचवावं ही मी नम्रतेची विनंती करतो. आणि विचारांची क्रांती ही मोठी क्रांती असते. भीम जयंतीनिमित्त आपण विचारांची क्रांती करत आहोत, बाबासाहेबांचे विचार सगळीकडे पोहोचवत आहोत. कारण साजरी करण्याच्या अनेक पद्धती आहेत की खूप जण अनेक वेगवेगळ्या पद्धती असतील की जे फक्त नाचतातच आहेत आणि त्यांना ज्ञानाशी, पुस्तकांशी घेणं देणंच नाही आहे. अशा लोकांच्या बाबतीत पण मला थोडंसं वाईट वाटतं की त्यांनी ज्ञान न घेता फक्त नाचण्यालाच प्राधान्य दिलं जातं आहे, हेही चुकीचं आहे. तर तुम्ही नाचा, सेलिब्रेशन मस्ट बी देअर. सेलिब्रेशन तर असलंच पाहिजे कारण आनंद होतोय की इतका महत्त्वाचा दिवस होता म्हणून. पण नाचलं असलं पाहिजे, पण ते नाचायच्या आधी थोडंसं वाचन केलेलं असलं पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि नंतर आनंदाने नाचा ना, मोकळं नाचा, काही अडचण नाही. पण वाचनाने सुद्धा जयंती साजरी झाली पाहिजे, हेही मला इथं अधोरेखित करायचं आहे. मी कॉलेजला असताना तर एक प्रकल्प राबवायचे त्यावेळेसचे आमचे प्राध्यापक लोक की 18 तास अभ्यास 14 एप्रिलच्या निमित्ताने. तर हे असे प्रकल्पसुद्धा सगळीकडे झाले पाहिजेत, त्याचंही खूप मोठं स्वागतच आहे. त्याचप्रमाणे हृदयमानव अशोक सर यांनी हा प्रोग्राम अरेंज केला आहे, खास करून कलास्नेह भीमजयंती महोत्सव. आणि त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, कारण त्यांनीही ह्या असे व्याख्यानमाला सुरू ठेवावी. आणि आमच्याही नेहमी शुभेच्छा आहेत, सहकार्यही आहेत, कारण या व्याख्यानमालांतूनच विचार पसरतील आणि विचारच बदल घडवून आणू शकतात देशामध्ये. तर बरंचसं काही बोललो आहे. बऱ्याच जण काही कमेंट आल्यात किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा मला माझ्या पर्सनली मेसेज करा किंवा जशा पद्धतीने माझ्याशी संपर्क करता येईल माझ्याशी संपर्क करून बोला. हे भाषण तुम्हाला, हे बोलणं, स्पीच कसं वाटलं त्याच्याबद्दलही प्रतिसाद द्या. तर इतकं सगळं बोलून मी थांबतो. आणि उद्या परवासुद्धा अनेक स्पीचेस होतील, त्याच्याही लिंक्स तुमच्यापर्यंत डिस्ट्रीब्यूट होतील कुठल्या तरी माध्यमातून, त्याही बघा. आणि जितकं काही मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यातून काही इम्प्लिमेंटेशन होता येईल, आचरणात आणता येईल तितका नक्कीच विचार करा. एवढं बोलून मी हे जे आपलं सेशन आहे, लाईव्ह सेशन, हे स्पीच आहे, हे थांबवतो. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.